नमस्कार मंडळी आणि मित्रांनो, आजपासून आपण प्राइस ऍक्शन ट्रेडिंग काय असते ह्याचा अभ्यास करणार आहोत. खूप जणांना प्राइस ऍक्शन ट्रेडिंग म्हणजे काय हे माहितच नसतं. इनफॅक्ट प्राइस ऍक्शन ट्रेडिंग बद्दल भरपूर जणांना काही गैरसमज असतात, कन्फ्युजन असतं. तर प्राइस ऍक्शन ट्रेडिंग म्हणजे काय की एखाद्या शेअरचा किंवा एखाद्या स्टॉकचा फक्त चार्टवर त्याची प्राइस कशी बदलत आहे किंवा त्याची किंमत कशी बदलत आहे हे पाहूनच तो शेअर ट्रेड करायचा की नाही हे ठरवायचं असतं. म्हणजे त्याच्या बदलत्या प्राइसकडे पाहून आपण डिसाईड करत असतो की तो शेअर विकत घ्यायचा की नाही. ह्याला म्हणतात प्राइस ऍक्शन ट्रेडिंग. आता प्राइस ऍक्शन ट्रेडिंग करायची तर आहे, पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर हे कॅन्डल जे आहेत ते वाचता आले पाहिजेत. शेअर मार्केटमध्ये हे कॅन्डल स्टिक खूप महत्वाचं काम करतात. अशा दोन प्रकारचे कॅन्डल असतात, एक असती रेड आणि एक असती ग्रीन. ह्या ज्या कॅन्डल आहेत ह्या शेअर मार्केटमध्ये एखाद्या स्टॉकची एखाद्या शेअरची दिशा ठरवत असतात. कसं, ग्रीन कॅन्डल ही मार्केटमध्ये अप ट्रेंड किंवा तिथं बायर्स आले आहेत किंवा मार्केट बुलिश झालंय हे दाखवत असते, आणि ही जी रेड कॅन्डल आहे ही दाखवत असते की मार्केटमध्ये सेलर्स आलेले आहेत, मार्केटमध्ये बेरिशनेस आलेला आहे, मार्केट खाली चाललेलं आहे, मार्केट डाऊन ट्रेंडला चाललेलं आहे. आता नुसतं कॅन्डल स्टिक पाहून कसं ठरवणार आपण की ट्रेडिंग करायची आहे की नाही. तर त्यासाठी त्याची सायकोलॉजी समजून घेऊयात. हे कॅन्डल बनतात तरी कशा मार्केटमध्ये ते समजून घेऊयात. जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा ही कॅन्डल सुद्धा ओपन होती. मग मार्केट समजा थोडंसं खाली गेलं तर तो त्याचा लो बनवते, मार्केट मग हायला जाते आणि त्याच्या थोडंसं खाली मार्केट क्लोज होतं. जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा त्याला म्हणतात अप ट्रेंड किंवा ग्रीन कॅन्डल बनते. म्हणजे कसं, समजा आज 9:15 वाजता मार्केट चालू झालं तर तिथनं मार्केट समजा थोडंसं खाली आलं आणि मग मार्केटनी वन साइड मोमेंटम दिला, असं असं करत वर गेली आणि थोडंसं त्याच्या खाली इथं मार्केट 3:30 ला क्लोज झालं. तर ही जी कॅन्डल असती बनणारी दिवसाची ही असती ग्रीन कॅन्डल. कॅन्डल म्हणजे काय तर आपल्या घरात मराठीत सांगायचं झालं तर मेणबत्ती. ही त्याची असती रिअल बॉडी, ह्याला म्हणतात रिअल बॉडी. आणि ही जी दिसतेय ह्याला म्हणतात वात किंवा शॅडो किंवा वीक असं त्याला म्हणतात. आणि हे जो लो बनलेला आहे ह्याला सुद्धा म्हणतात शॅडो किंवा वीक. आता असंच काहीसं चित्र रेड कॅन्डलचं सुद्धा असतं. हे बघा, सेम तसंच, फक्त फरक इतका असतो की जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा थोडंसं मार्केट अपला जातं, तिथं ते थांबत नाही किंवा तिथं ते सस्टेन नाही करत मार्केट, आणि मार्केट खाली यायला लागतं. मार्केट खाली येतं खाली येतं खाली येतं आणि थोडंसं लो लावून परत वरती येऊन इथं क्लोज होतं. म्हणजेच कसं, तर समजा 9:15 वाजता मार्केट ओपन झालं, वर जातं थोडंसं आणि मग खाली येतं, थोडंसं रिट्रेसमेंट करून आणखी खाली जातं आणि मार्केट इथं सस्टेन नाही करत आणि थोडंसं इथं येऊन मार्केट क्लोज होतं. असं जेव्हा मार्केट परफॉर्म करतं त्याला म्हणायचं डाऊन ट्रेंड किंवा मार्केट खाली चाललेलं आहे. आणि ह्याची जी कॅन्डल बनणार असते ही रेड कॅन्डल बनणार असते. म्हणजे बघा ना, इथे मार्केट चालू झालं, इथे वरती झालं, हा त्यांनी हाय केलेला आहे, मग खाली आलं, हा त्यांनी त्याचा लो लावलेला आहे आणि इथं थोडंसं येऊन त्यांनी त्याची क्लोजिंग दिली. ह्याच्यात सुद्धा सेम तसंच, इथं त्यांनी त्याची शॅडो बनवली, ही त्याची रिअल बॉडी आहे आणि ही त्याची वीक म्हणजेच काय वात. ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर हा जो डिस्टन्स असतो ही त्याची बनणार असते वीक, ही जी बनणार असते हा त्याचा वीक बनणार असतो आणि ही जी असती उरलेली ही त्याची बॉडी झाली. हे काय दर्शवतं तर मार्केट डाऊन ट्रेंड चाललेला आहे आणि हे ग्रीन कॅन्डल दाखवत असते की मार्केट वरती चाललेलं आहे. आता कॅन्डलस्टिकचे आपण प्रकार पाहिलेच, किंवा मार्केटमध्ये दोन कॅन्डल असतात, एक ग्रीन आणि दुसरी म्हणजे रेड. ग्रीन कॅन्डल बुलिशनेस दाखवते, तिथं बायर आले आहेत हे दाखवत असते आणि मार्केट अप ट्रेंडला चाललं आहे हे दाखवत असते. रेड कॅन्डल काय दाखवत असते की मार्केट बेरिश झालेलं आहे किंवा खाली तिथं सेलर्स जास्त आलेले आहेत किंवा तिथं डाऊन ट्रेंड आलेला आहे. आता ही जी कॅन्डल पाहतोय आपण ती पाहत आहे जॅपनीज कॅन्डल. मार्केटमध्ये त्याला जॅपनीज कॅन्डल असं म्हणतात. हे बघा, जी कॅन्डल आता आपण पाहिली ती आहे जॅपनीज. शेअर मार्केटमध्ये
वेगवेगळ्या कॅन्डल आहेत, पण आपण शक्यतो जॅपनीज कॅन्डल कडेच लक्ष देणार आहे. दाखवायचं झालं तर हे बघा, ही जी कॅन्डल्स आहेत ह्या आहेत जॅपनीज कॅन्डल. म्हणजे बघा, इथे रेड कॅन्डल बनली, त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड दिला. कॅन्डल स्टिक किती बनतात? आता पाहूयात कॅन्डल स्टिकचे नंबर. म्हणजे कॅन्डल स्टिक काय दर्शवतात नक्की, जे मी तुम्हाला सांगितलं अप ट्रेंड अँड डाऊन ट्रेंड, ते कसं बनतं ते बघा. एक मंथ मध्ये आपल्याला जवळपास 30 ते 31 दिवस मिळतात, ज्याच्यामध्ये एका मंथ मध्ये आपल्याला जवळपास 30 ते 31 कॅन्डल वेगवेगळे मिळतात. आणि वीकली टाइम फ्रेम घेतला तर 4 कॅन्डल मिळतात. म्हणजे कसं, हे बघा, मी तुम्हाला बायफोरकेट करून दाखवतो. हा चार्ट मी इकडे ओपन केला, तोच हा निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे. आता मी ह्याला डिवाइड करतो. इकडं मी मंथलीचा चार्ट घेतो, एका मंथची कॅन्डल. म्हणजेच एक सेकंड, हे बघा, ही जी कॅन्डल आहे इथं तुम्ही खाली बघू शकता, 1 एप्रिलची कॅन्डल आहे ही. हे बघा इथे, ही 1 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत मार्केटनी कसं परफॉर्म केलंय हे दाखवत असतं. आता जर तेच इकडं 1 एप्रिल पासून पाहिलं तर बघा, तुम्हाला दिसेल 1 एप्रिल इथे चालू होते. हे बघा, 1 एप्रिलची कॅन्डल तुम्ही लेफ्ट चार्ट वर सुद्धा बघू शकता. मार्केटनी काय केलेलं आहे, थोडस इथे ओपन झाला, लो लावलेला आहे आणि आता अप ट्रेंड कडे चाललेला आहे. म्हणजे त्याची हे बघू शकता, हा त्याचा लो. जिथं उजव्या साईडच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही पाहू शकता की मार्केटनी लो लावलेला आहे. हे जे दिसतं आहे वीक, त्याची वीक बघा केवढी मोठी आहे. एक सेकंड तुम्हाला झूम करून दाखवतो. ही झाली त्याची वीक. त्यांनी बघा किती मोठी वीक तयार केलेली आहे आणि आता तो वर चाललेला आहे. आता इथून मे बी पुढं वरती तो वर जाईल किंवा खाली जाईल. एक महिन्यात जवळपास आपल्याला 30 ते 31 कॅन्डल बघायला मिळतात. आता इथे 1 एप्रिल पासून आज 29 एप्रिल तारीख आहे. जर 1 एप्रिल पासून 28 पर्यंत मोजले तर जवळपास आपल्याला 29 कॅन्डल इथं मिळतील. पण समजा त्या जागी मी येथे वीकली चार्ट लावला तर आपल्याला फक्त 1 एप्रिल पासून जवळपास 4च कॅन्डल मिळतील. 1, 2, 3, 4 म्हणजे 4 आठवड्यात मार्केटने कसं परफॉर्म केलं. पहिल्यांदा खाली आला, इथे लो लावलाय आणि मग वर चाललाय. ह्या ज्या कॅन्डल असतात ह्या दर्शवत असतात की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे का डाऊन ट्रेंड मध्ये आहे. आता जर तुम्ही 1 फेब्रुवारीची कॅन्डल बघितली तर त्यांनी खूप मोठी ग्रीन कॅन्डल बनवली. ही दिसतीये का तुम्हाला? इथपासून जवळपास 30,846 पासून ते इथपर्यंतचा हाय लावलेला आहे. इथं जर वरती पाहत असाल, इथे बघा येथे, तर त्यांनी त्याची ओपनिंग कुठं झाली आहे, 30,976 रुपयाला ओपन झालाय. त्यांनी लो लावलेला आहे 30,906 रुपयाला आणि त्यांनी त्याची क्लोजिंग दिलेली आहे ती 34,803 रुपयाला. म्हणजेच काय की त्यांनी जवळपास, आपण जर फेब्रुवारीचा चार्ट पाहिला, हे बघा इथे, हा 1 फेब्रुवारीचा चार्ट आहे की त्यांनी बघा ग्रीन कॅन्डल किती बनवलेले आहेत. की टोटल त्या महिन्यात त्यांनी ह्या 4 कॅन्डल बनवलेत. 22 फेब्रुवारी, 1, 2, 3, 4. म्हणजे ओव्हरऑल मार्केट हे बुलिश राहिलेलं आहे. म्हणजेच काय की ग्रीन कॅन्डल दाखवत असते की मार्केट बुलिश आहे, रेड कॅन्डल दाखवत असते की मार्केट बेरिश आहे किंवा तिथे सेलर्स आलेले आहेत असं दाखवत असते. आता तसं जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये वीकली जेव्हा टाइम फ्रेम बघतो तर आपल्याला जवळपास 7 दिवस. आता समजा मी इथं वीकलीचा चार्ट लावतो, वीकलीचा, आणि इथे लावतो डेलीचा चार्ट. हे मी तुम्हाला बायफ्रोकेट करून दाखवतोय की कसं ट्रेडिंग होत असतं. की हा वीकलीचा चार्ट आहे की एक आठवड्यात मार्केटने परफॉर्मन्स कसा दिलेला आहे. आता जर पाहिला तर हा 26 एप्रिलची कॅन्डल आहे. आता 26 एप्रिल म्हणजे इथपासून ते इथपर्यंत मार्केटने कसं परफॉर्म केलंय, तर त्यांनी बुलिशनेस दाखवलेला आहे. म्हणून ही ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे. त्यांनी काय केलं की येथे ओपन झाला, मग थोडासा खाली आला, मग हाय लावलेला आहे आणि इथं क्लोजिंग दिलेली आहे. बघू शकता तुम्ही, आज पण तसंच झालेलं आहे. इथे मार्केट ओपन झालं, त्यांनी थोडासा लो लावलाय आणि इथनं वर गेलेला आहे.
आपण फक्त कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नवरनं पुढे पुढे शिकणार आहोत की नक्की कॅन्डलस्टिक रीड कशा करायच्या, त्यांची सायकोलॉजी कशी असते. मी फक्त आज तुम्हाला हे समजवत होतो कॅन्डलस्टिक रीड कशी करायची. आजची जी जॅपनीज कॅन्डल असती ती आहे तरी काय आणि ती तयार तरी कशी होती. तसं पाहायला गेलं तर विकलीमध्ये 7 दिवस असतात. म्हणजे जेव्हा आपण विकली टाइम फ्रेम लावतो तेव्हा आपल्याला 7 दिवसाची कॅन्डल तयार होताना दिसते. जेव्हा आपण विकली टाइम फ्रेम यूज करत असतो तेव्हा आपल्याला 7 दिवसात मार्केटनी कसं परफॉर्मन्स केलं त्याच्या कॅन्डल मिळत असतात. जेव्हा मार्केटमध्ये डेली टाइम फ्रेम लावतो तेव्हा जवळपास आपल्याला सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत मार्केटनी कसा परफॉर्मन्स दिला त्याच्यासाठीच्या कॅन्डल दिसतात. आता दाखवायचं झालं तर हे बघा, ही डेली कॅन्डल आणि मी इकडे लावतोय 1 मिनिटचं कॅन्डल. आता सकाळी 9:15 मार्केट ओपन झालं आज. हे बघा, सकाळी 9:15 मार्केट ओपन झालं. मार्केट इथे ओपन झालं, त्यांनी इथं लो लावलेलाच नव्हता. मार्केट ओपन झालं, त्यांनी हाय लावला, इथं तो सस्टेन नाही करू शकला, मग मार्केट खाली आला. हे बघा, मार्केट खाली आला आणि वापस अप ट्रेंडला सुरू झालेला आहे. आता ही डेली कॅन्डल काय दर्शवत आहे की ह्या ओव्हरऑल दिवसभरात मार्केटनी कसा परफॉर्मन्स दिला. डेली टाइम फ्रेम मध्ये जवळपास 375 कॅन्डल्स बनत असतात. जेव्हा तुम्ही 15 मिनिटाचा चार्ट यूज करता तेव्हा आपल्याला 25 कॅन्डल मिळतात. 5 मिनिटाचा चार्ट यूज केला तर 75 कॅन्डल मिळतात आणि 1 मिनिटाचा चार्ट यूज केला तर आपल्याला 375 कॅन्डल दिसत असतात ओव्हरऑल दिवसभराच्या. कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणते असतात ते शिकणार आहोत. शेअर मार्केटमध्ये जेव्हा एखादा शेअर ट्रेंड होत असतो अपसाइड किंवा डाऊन साइड तेव्हा तो भरपूर सारे कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार करत असतो. ते कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण आयडेंटिफाय करायचे असतात आणि त्याच्या बेसवर आपण ट्रेडिंग करायची असते. आता ह्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणते आहेत आपण ते पाहणार आहोत आणि ते आपण शेअर मार्केटच्या चार्टवरती शोधणार आहोत. ही कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलोच की ही OLHC पॅटर्न कशी तयार करते आणि ही OHLC पॅटर्न कशी तयार करते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलोच. ही आहे माराबोजू कॅन्डल. त्याच्यामध्ये 2 कॅन्डल असतात, एक असते रेड माराबोजू, दुसरी आहे ग्रीन माराबोजू. ही आहे रेड माराबोजू. रेड माराबोजू ही कॅन्डल पूर्ण बेरिश कॅन्डल आहे. का तर हिला कोणती पण वीक नाहीये, कारण ह्याचा हाय आणि लो हा जिथं ओपन आणि क्लोज होतो तिथंच असतो. त्याच्यामुळं ही पूर्ण बेरिश कॅन्डल आहे असं म्हणतात. ह्या कॅन्डलमध्ये सेलर्स मार्केटला खूप प्रेशराईज करत असतात डाऊन ट्रेंडसाठी. ही कॅन्डल आहे ग्रीन माराबोजू. ही कॅन्डल पूर्ण बुलिश कॅन्डल आहे, कारण ह्याच्यामध्ये बायर्स भरपूर असतात आणि ह्याच्यामध्ये बायर्स मार्केटला अप ट्रेंडला नेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. ह्या पण कॅन्डलला वीक नसतो, म्हणजेच ह्या कॅन्डलला कुठे शॅडो नाहीये, ना अपसाइड ना डाऊन साइड. ही कॅन्डलचा लो आणि ओपन हा सेम असतो, तसंच हाय आणि क्लोज हा कुठेतरी वरती असतो. नेक्स्ट आहे ती डोजी कॅन्डल. ह्या कॅन्डलला डोजी कॅन्डल असं म्हणतात. ही माराबोजू कॅन्डलच्या पूर्ण ऑपोजिट असते, कारण माराबोजू कॅन्डलमध्ये पूर्ण बॉडीच असते, त्याला वीक नसती. तर डोजी कॅन्डलमध्ये फक्त वीक दिसत असते, ह्याला बॉडी कुठंच नसती. कारण जेव्हा मार्केट ओपन होतं, मार्केट दिवसभर ट्रेड करून जिथं मार्केट सकाळी ओपन झालं त्याच्या आसपास येऊन क्लोज होतं. त्याच्यामुळे इथं आपल्याला ह्या कॅन्डलमध्ये बायर्स आणि सेलर्स हे सेम आहेत असं दिसून येतं. ह्या कॅन्डलचे अजून 2 प्रकार आहेत. एक आहे ड्रॅगन फ्लाय डोजी आणि एक आहे ग्रेवस्टोन डोजी. ड्रॅगन फ्लाय डोजी ही बुलिश कॅन्डल आहे आणि ग्रेवस्टोन डोजी ही बेरिश कॅन्डल आहे. ड्रॅगन फ्लाय डोजी बुलिश काय आहे तर ही कॅन्डल आपल्याला चार्टच्या बॉटमला दिसून येते. ह्या कॅन्डलचं महत्व असं की मार्केट जिथं ओपन होतं तोच त्याचा हाय असतो. मार्केट मग डाऊन ट्रेंडला जायचा प्रयत्न करतं, पण बायर्स ह्या मार्केटला वरती ढकलण्याचा प्रयत्न करतात. मग मार्केट जिथं त्याचा हाय होता त्या कॅन्डलला तिथे येऊन क्लोज होतो. ग्रेवस्टोन डोजी मध्ये मार्केट अपसाइडला जाण्याचा प्रयत्न करतो, पण मार्केटला सेलर खाली ढकलून देतात. जिथं मार्केटचा लो तयार झालेला असतो तिथंच मार्केट क्लोज होतो.
ही कॅन्डल मार्केट बेरिश आहे असं दाखवते आणि ही कॅन्डल आपल्याला चार्टच्या अपसाइडला दिसून येते. आता पाहूयात काही महत्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा कॅन्डलस्टिक प्रॉपर्टीचा एक चार्ट आहे जो मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर ऑलरेडी शेअर केलेला आहे. इथं वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि त्यांची सायकोलॉजी काय आहे ते मी आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. तुम्ही जर ग्रुपला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक असेल, तिथनं तुम्ही जॉईन होऊ शकता. मी तिथे शेअर मार्केटची मी रोज वेगवेगळी माहिती पोस्ट करत असतो, तुम्हाला ती नेहमी उपयुक्त ठरेल. ही आहे आपली नॉर्मल कॅन्डल. जेव्हा मार्केट ओपन होतं आणि लोला जायचा प्रयत्न करतं पण सस्टेन करत नाही आणि बायर्स मार्केटला अप ट्रेंडला ढकलतात आणि मार्केट मग अप ट्रेंड पासून थोडस खाली येऊन क्लोज होतं, तेव्हा ग्रीन कॅन्डल तयार होती. आणि जेव्हा मार्केट ओपन होतं हायला जायचा प्रयत्न करतं पण सेलर्स मार्केटला खाली ढकलून देते डाऊन ट्रेंडसाठी, तेव्हा मार्केट लो लावून थोडस अपसाइडला येऊन क्लोज होतं, तेव्हा ही कॅन्डल तयार होती आणि ती कॅन्डल असती रेड. ही बेरिशनेस दाखवती. आपण डोजी कॅन्डल तर पाहिली, ही डोजी कॅन्डल आहे. इथं बायर्स आणि सेलर्स हे इक्वल आहेत असं दाखवून देते. ग्रेवस्टोन डोजी ही बेरिश कॅन्डल आहे आणि ड्रॅगन फ्लाय डोजी ही बुलिश कॅन्डल आहे. आता पाहूयात की कोणत्या कॅन्डल्स आहेत ज्या मार्केटला रिव्हर्स करायचं काम करतात. म्हणजे मार्केट जर अप ट्रेंड असेल तर डाऊन ट्रेंडला न्यायचं काम कोणत्या कॅन्डल करतात आणि मार्केट जर डाऊन ट्रेंड असेल तर अप ट्रेंडला न्यायचं काम कोणत्या कॅन्डल करतात. तर ह्या आहेत बेरिश रिव्हर्सल कॅन्डल. बेरिश रिव्हर्सल म्हणजे काय की मार्केट अप ट्रेंडला जात होतं तर मार्केटला डाऊन ट्रेंडला न्यायचं काम ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न करतात. आता आपण एक एक कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहूयात. फर्स्ट आहे तर शूटिंग स्टार कॅन्डल. जेव्हा मार्केट अप साइडला जायचा प्रयत्न करतो तेव्हा मार्केट हायला जातं आणि तिथनं मोठं रिजेक्शन देतं आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला एक इन्व्हर्टेड हॅमर अशी कॅन्डल दिसून येते आणि मार्केट जेव्हा ह्याचा लो ब्रेक करतं त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड चालू होतो. ही आहे शूटिंग स्टार पॅटर्न. नेक्स्ट आहे हँगिंग मॅन पॅटर्न. जेव्हा मार्केट अपसाइडला जायचा प्रयत्न करतो तेव्हा चार्टच्या अपसाइडला आपल्याला ही कॅन्डल दिसून येते. ही हॅमर कॅन्डल आहे. जेव्हा ह्याचा लो ब्रेक होतो तेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला जायला चालू होतं. ही आहे बेरिश इंगल्फिंग कॅन्डल. जेव्हा मार्केट अप ट्रेंडला असतं, अप ट्रेंडमुळे आपल्याला इथं ग्रीन कॅन्डल असते आणि ग्रीन कॅन्डल ही नेक्स्ट येणारी रेड कॅन्डल पूर्ण एंगल्फ करते. ही ह्याला म्हणजे ही रेड कॅन्डल ह्या ग्रीन कॅन्डलला पूर्ण खाऊन घेते. ह्याची विक किंवा ह्याची शॅडो ही सुद्धा ही नेक्स्ट कॅन्डलच्या आत असते, त्याच्यामुळं ह्याला बेरिश एंगल्फिंग पॅटर्न म्हणतात. जेव्हा हा पॅटर्न मार्केटमध्ये तयार होतो चार्टच्या अपसाइडला तेव्हा डाऊन ट्रेंड चालू होतो. नेक्स्ट आहे डार्क क्लाउड कव्हर. याला पिअर्सिंग पॅटर्न सुद्धा असं म्हणतात. मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो, दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन होतं, ओपन झाल्यानंतर ना मार्केट तिथनच खाली ढकललं जातं आणि जेव्हा ह्याचा लो ब्रेक होतो त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड चालू होतो. ह्याला म्हणतात बेरिश हरामी पॅटर्न. बेरिश हरामी पॅटर्न का तर जेव्हा मार्केट अपसाइडला असतं आणि त्याच्यामध्ये एक इनसाइड कॅन्डल बनती रेड कॅन्डल आणि जेव्हा ह्याचा लो ब्रेक होतो तेव्हा डाऊन ट्रेंड व्हायला चालू होतं. ही आहे बेरिश हरामी क्रॉस. म्हणजे काय की मार्केट अपसाइड अप ट्रेंड करत असतं म्हणजे वरती जात असतं आणि मार्केटमध्ये एक डोजी तयार होती ग्रीन कॅन्डलच्या पुढे. जेव्हा ह्याचा लो ब्रेक होतो त्याच्यानंतर ना डाऊन ट्रेंड चालू होतो. ही आहे इव्हिनिंग स्टार पॅटर्न. इव्हिनिंग स्टार म्हणजे काय की आपल्याला इथं 3 कॅन्डल एका पॅटर्न मध्ये दिसून येतात. म्हणजे 2 ग्रीन कॅन्डल असते आणि एक रिव्हर्सल कॅन्डल म्हणून रेड कॅन्डल तयार होती आणि जेव्हा ह्याचा लो ब्रेक होतो तेव्हा त्याच्यानंतर ना डाऊन ट्रेंड चालू होतो. हे कॅन्डल अप साइडला दिसून येतात. हा आहे ट्विझर टॉप पॅटर्न. मार्केट अप साइडला जात असतो तेव्हा 2 कॅन्डलचा हा हाय हा सेम असतो. ही कॅन्डल असं दाखवते की मार्केट आता ह्याच्यापेक्षा वरती जाऊ शकत नाही, तर त्याला रेजिस्टन्स लागलाय, त्याला एक लेवल मिळाली आणि तो इथनं डाऊन ट्रेंड चालू होतो. म्हणजे ह्याचा जर समजा ह्या कॅन्डलचा हाय त्या दिवसातला 10 रुपये असेल तर दुसऱ्या दिवशीचा कॅन्डलचा सुद्धा हाय हा 10 रुपये असतो आणि जेव्हा ह्याचा लो ब्रेक होतो त्याच्यानंतर ना मार्केट डाऊन ट्रेंड व्हायला चालू होतं. आता हे सगळे पॅटर्न आपल्याला चार्टच्या हे डाव्या साईडचे 8 पॅटर्न बेरिश रिव्हर्सल आहेत. म्हणजे काय की मार्केट अप ट्रेंडला जात असताना त्याला डाऊन ट्रेंड मध्ये घेऊन जातात. हे बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहेत. म्हणजे काय की मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड येणार आहे हे पॅटर्न दाखवत असतात. आता पाहूयात बुलिश रिव्हर्सल. म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडला असतं आणि त्याच्यानंतर ना रिव्हर्स कुठं होतं ते पाहूयात. मार्केटला बुलिश करायचं काम कोणते पॅटर्न करतात ते पाहूयात.
हा आहे हॅमर पॅटर्न. म्हणजे काय की मार्केट डाऊन ट्रेंडला असतो आणि मार्केटला एक पॉइंटला असा हॅमर तयार होतो. म्हणजे काय की मार्केट लो लावतं, बट बायर्स तिथनं मार्केटला अपसाईडला ढकलून देतात किंवा अपसाईडला पुश करतात, आणि ज्याच्यामुळं आपल्याला बॉटमला ही हॅमर तयार होताना दिसते. आणि ह्याच्यामुळे आपल्याला दिसून येतं की इथं बायर्स जास्त आहेत आणि मार्केट अपसाईडला जायला चालू होतं. जेव्हा जेव्हा ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक होतो त्याच्यानंतर मार्केट डाऊन ट्रेंडवरनं अप ट्रेंडला जायला सुरुवात करतं. ही आहे इन्व्हर्टेड हॅमर. जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला असतं त्याच्यानंतर चार्टच्या बॉटमला आपल्याला ही इन्व्हर्टेड हॅमर दिसून येते आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की मार्केट रिव्हर्स होणार आहे. हा आहे बुलिश एंगल्फिंग पॅटर्न. म्हणजे काय की मार्केट डाऊन ट्रेंडला असतो तेव्हा ह्या रेड कॅन्डल नंतर बनणारी ग्रीन कॅन्डल आधीच्या कॅन्डलची बॉडी आणि शॅडो पूर्ण खाऊन घेते, एंगल्फ करते आणि मार्केट अप ट्रेंडला जायला चालू होतं. म्हणून ह्याला बुलिश एंगल्फिंग पॅटर्न असं म्हणतात. ह्याला म्हणतात पिअर्सिंग पॅटर्न. जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये डाऊन साईड असतो, मार्केट त्या आधीच्या कॅन्डलचा लो ब्रेक करून थोडासा अजून लो लावून वरती जायला चालू होतो, म्हणून ह्याला पिअर्सिंग पॅटर्न असं म्हणतात. ह्या पॅटर्नला म्हणतात बुलिश हरामी पॅटर्न. मार्केटमध्ये डाऊन साईड असतो आणि चार्टच्या बॉटमला आपल्याला एक रेड कॅन्डलच्या मध्ये इनसाइड ग्रीन कॅन्डल तयार होताना दिसते मध्ये, आणि त्याचा जेव्हा हाय ब्रेक होतो त्याच्यानंतर मार्केटमध्ये अप ट्रेंड येतो. हा आहे बुलिश हरामी क्रॉस पॅटर्न. एक डाऊन ट्रेंड नंतर रेड कॅन्डलच्या पुढे एक डोजी तयार होते आणि डोजीचा जेव्हा हाय ब्रेक होतो मार्केटमध्ये अप ट्रेंड येतो. हा आहे मॉर्निंग स्टार पॅटर्न. म्हणजे ह्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड नंतर बॉटमला आपल्याला 3 कॅन्डल एक स्ट्रक्चर मध्ये दिसतात. एक रेड कॅन्डल आणि एक हॅमर आणि एक नेक्स्ट बनणारी सुद्धा ग्रीन कॅन्डल असते, आणि जेव्हा त्याचा हाय ब्रेक होतो त्याच्यानंतर मार्केटमध्ये अप ट्रेंड येतो. हा आहे ट्विझर बॉटम पॅटर्न. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असतो आणि नेक्स्ट बनणारी कॅन्डल ह्या कॅन्डलचा लो आणि ह्या कॅन्डलचा पण लो जेव्हा सेम असतो त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स व्हायला चालू होतं. म्हणजे काय की समजा ह्या कॅन्डलचा लो हा 20 रुपये असेल तर ह्या कॅन्डलचा पण लो हा सेम 20 रुपयाचा असतो. जेव्हा मार्केट ह्याचा हाय ब्रेक करतो तेव्हा मार्केटमध्ये अप ट्रेंड येतो. सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतो ते समजून घेणार आहोत. शेअर मार्केटमध्ये जेव्हा एखादा शेअर ट्रेंड होत असतो, तो वरती जायचा प्रयत्न करत असतो आणि एक पॉइंटला त्याला रिजेक्शन भेटतं आणि तो खाली यायला चालू करतो. आणि तो जेव्हा खाली जायचा प्रयत्न करत असतो तर त्याला परत खाली जाण्यापासून रिजेक्शन भेटतं आणि तो अपसाईडला जायला चालू करतो. आणि मार्केटमध्ये ही सायकल कंटिन्युअस असते. तर तो जेव्हा वरती जायचा प्रयत्न करत असतो तर त्याला इथं रेजिस्टन्स भेटतो आणि तो खाली जायला चालू करतो. आणि जेव्हा तो खाली जायचा प्रयत्न करत असतो तर इथं सपोर्टमुळे तो परत वरती जातो. आता हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय असतात की जेव्हा तो अपसाईडला जायचा प्रयत्न करत असतो तर इथं सेलर्स मार्केटला खाली ढकलतात आणि जेव्हा तो वरती जायचा प्रयत्न करत असतो तेव्हा इथं बायर्स त्याला वरती ढकलतात. लाईव्ह एक्झाम्पल दाखवायचं झालं तर इथं बघा, जेव्हा एखादा शेअर अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत असतो इथं कोणत्या तरी कारणामुळे तो खाली ढकलला गेला, आणि जेव्हा इथं तो खाली जाण्याचा प्रयत्न करत होता तर इथं परत कोणत्या तरी कारणामुळे वरती ढकलला आणि तो अपसाईडला गेला. आता हे कशामुळे झालं की जेव्हा एखादा शेअर ट्रेंड होत असतो तेव्हा अपसाईडला रेजिस्टन्स असतो आणि तो तिथनं खाली यायला चालू करतो, आणि जेव्हा तो डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करत असतो तो इथं सपोर्ट असतो जो शेअरला वरती ढकलायचं काम करत असतो. ही झाली त्याची सायकोलॉजी. आता हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स तर काय आहे ते समजून घेतलं. आता समजून घेऊयात की हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन यूज कशा करायच्या. त्यासाठी आपण चार्टवर येऊयात. मी इथे टाटा मोटर्सचा डेली टाइम फ्रेमचा चार्ट घेतलाय, पण आपण टाइम फ्रेम कसा यूज करणार आहे की आपण हायर टाइम फ्रेम वरनं लोअर टाइम फ्रेम वरती सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करणार आहे. म्हणजे कसं, पहिल्यांदा मंथ, नंतर वीक, नंतर डेली टाइम फ्रेम वरती सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करणार आहे. आता हायर टाइम पासून लोअर टाइम फ्रेम वरती का, तर जेवढा आपण हायर टाइम फ्रेम वरती सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करू तेवढी आपली ऍक्युरेसी जास्त असते. हा आहे टाटा मोटर्सचा मंथली टाइम फ्रेम वरचा चार्ट. मी इथं सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करणार आहे. जिथं मार्केटने युटर्न घेतलाय ते माझ्यासाठी सपोर्टचं काम आणि रेजिस्टन्सचं काम करतायत. म्हणजे इथं जेव्हा मार्केट अपसाईड पासून डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करत होता इथं त्याने रिव्हर्सल घेतलाय, म्हणजे हा झाला त्याचा सपोर्ट. आणि जेव्हा मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत होता तर इथं मार्केटने परत रिव्हर्स आणलाय आणि इथं झाला त्याचा रेजिस्टन्स पॉईंट.
असे आपण मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करणार. इथे डाव्या साईडवर टूल बॉक्स असेल, इथं हॉरिझॉन्टल लाईनवर सिलेक्ट करा. मी ग्रीन कलर ह्याच्यासाठी घेतलाय की तो मला दाखवणार की सपोर्ट आहे. तर हा झाला माझा पहिला सपोर्ट. मार्केट इथनं वरती गेलं आणि इथनं परत रिव्हर्सल आलाय. मग इथं बघा, इथं परत एक छोटासा सपोर्ट भेटला त्याला आणि मार्केट परत अपसाइड गेलं. इथनं बघू शकता की परत एक छोटासा त्याला सपोर्ट भेटलाय. हा पण एक सपोर्ट आहे. तर मी ड्रॉ करेल. मार्केट अपसाइडला गेलं, परत डाऊन साईडला आला आणि इथं त्याला एक छोटासा सपोर्ट भेटला. परत अपसाइड वरून डाऊन साईड आला आणि इथं त्याला जुन्या सपोर्टमुळे परत सपोर्ट भेटलाय आणि मार्केट अपसाइडला गेलं. आता इथं बघू शकता की इथं रेजिस्टन्स भेटला आणि ह्या एरियामध्ये सपोर्ट लाईन होती म्हणून त्यांनी इथं सपोर्ट घेतला. पण मी आपल्या फायद्यासाठी इथे सपोर्ट लाईन ड्रॉ करेल की इथे सपोर्ट आहे. अपसाइडला गेला, परत डाऊन साईडला आला, इथे त्याला सपोर्ट भेटला. सपोर्ट लाईन ड्रॉ केली. परत अपसाइडला जाण्याचा प्रयत्न आणि इथे त्याला सपोर्ट भेटलाय. परत अपसाइडला जाण्याचा प्रयत्न आणि इथं त्या रेजिस्टन्समुळे परत खाली आलाय. परत सपोर्ट लाईन ड्रॉ केली. परत अपसाइडला जाण्याचा प्रयत्न, परत डाऊन आला थोडासा, तर इथे सपोर्ट भेटलाय आणि मार्केट अपसाइड वरून परत खूप मोठा त्याने रिव्हर्सल दिलाय. इथं बघू शकता की इथं त्याला परत सपोर्ट भेटलाय. तर मी इथं सपोर्ट लाईन ड्रॉ करेल. इथं त्याला सपोर्ट भेटलाय आणि परत अपसाइडला जाण्याचा प्रयत्न, पण इथं प्रिव्हियस सपोर्ट असल्यामुळे मार्केटने इथं परत सपोर्ट घेतलाय आणि अपसाइडला गेलेला आहे. मार्केट परत खाली आलाय. परत खाली जाण्याचा प्रयत्न आणि इथं बघा परत सपोर्ट छोटासा भेटलाय. तर इथं सपोर्ट लाईन ड्रॉ केली. परत अपसाइडला जाण्याचा प्रयत्न, पण हा सपोर्ट लाईन द्यायसाठी रेजिस्टन्स लाईन म्हणून ऍक्ट झाला आणि मार्केट डाऊनफॉल मध्ये आलं. इथं ही सपोर्ट लाईन होती त्याच्यामुळं मार्केट थोडासा सपोर्ट केला आणि शेअर परत वरती जाऊन खाली आलाय. एखाद्या शेअरचा जेव्हा सपोर्ट ब्रेक होतो तेव्हा तो त्याच्यासाठी रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होतो. त्याचं एक्झाम्पल म्हणजे इथं बघा, हा इथे सपोर्ट ब्रेक झालाय, हा दिसतोय, हा क्लिअर सपोर्ट ब्रेक झालाय. म्हणजे एक सिंगल कॅन्डल मध्ये हा सपोर्ट ब्रेक झाला आणि मार्केट डाऊन साईडला आला. पण मार्केटमध्ये जेव्हा तो शेअर वरती जाण्याचा प्रयत्न करत होता तर हीच लाईन त्याच्यासाठी रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होत होती आणि तो शेअर इथे डाऊन ट्रेंडला आला. पण इथं सपोर्टमुळे परत अपसाइडला जाण्याचा तो प्रयत्न करतोय. आता मार्केटमध्ये रेजिस्टन्स पॉईंट कुठे आहे ते आपण ड्रॉ करणार आहे आणि त्याच्यासाठी मी रेड कलर सिलेक्ट करेन. इथे अपसाइड जाण्याचा प्रयत्न, पण इथे रेजिस्टन्स भेटलाय. मग परत याच पॉइंटला रेजिस्टन्स एरिया होता म्हणून मार्केट परत डाऊन साईड आलं. इथं ब्रेकआउट दिलाय, मार्केट अपसाइडला जाण्याचा प्रयत्न केलाय. इथं परत अपसाइडला जाण्याचा प्रयत्न, पण रेजिस्टन्स आला. मग मार्केट पुन्हा खाली आलं. परत जाण्याचा प्रयत्न, पण इथं परत रेजिस्टन्स होता त्याच्यामुळे खाली. परत अपसाइडला जाण्याचा प्रयत्न, इथं छोटासा रेजिस्टन्स होता. मग परत मार्केट खाली आले. परत मार्केट अपसाइडला गेला. इथं परत त्याला एक रेजिस्टन्स भेटला. मार्केट पुन्हा खाली आलं. परत मार्केट अपसाइडला जाण्याचा प्रयत्न, पण इथं रेजिस्टन्स होता म्हणून परत पुन्हा खाली आले. हाच पुन्हा रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट झालाय. अपसाइडला जाण्याचा प्रयत्न, रेजिस्टन्समुळे पुन्हा खाली. परत अपसाइडला जाण्याचा प्रयत्न, इथं परत रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट झालं. तीच लाईन परत खाली आणि परत ब्रेकआउट दिलाय आणि अपसाइडला जाण्याचा प्रयत्न. इथं बघू शकता एक छोटासा रेजिस्टन्स भेटलाय. रेजिस्टन्स लाईन काढली. परत अपसाइडला गेलाय ब्रेकआउट देऊन. परत अपसाइडला गेला. इथं बघू शकता की एक छोटासा त्याला रेजिस्टन्स भेटलाय आणि मार्केट खाली आलं. इथं परत त्याला रेजिस्टन्समुळे तो खाली आला. इथं बघू शकता की त्याला खूप मोठा रेजिस्टन्स भेटला की ज्याच्यामुळं नंतर ना तो शेअर कधीच पुन्हा वरती गेलेला नाहीये. इथं बघू शकता की हा एक सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आहे. ह्याच्यानंतर मार्केट पुन्हा कधी वरती गेलेलंच नाहीये. हा मोठा रेजिस्टन्स आहे आणि हा मोठा सपोर्ट आहे, कारण का ह्याच रेंजमध्ये तो शेअर ट्रेड करत आहे. आता खाली आला, परत इथे वरती रेजिस्टन्समुळे खाली आला. परत अपसाइडला गेला, इथे रेजिस्टन्समुळे पुन्हा खाली आला. परत इथे सपोर्टमुळे थांबला, इथे रेजिस्टन्समुळे पुन्हा खाली आला. आता इथं बघू शकता की जेव्हा तो शेअर डाऊन ट्रेंड मध्ये येत होता इथं रेजिस्टन्स लाईन त्याच्यासाठी सपोर्ट सारखी ऍक्ट झाली आणि परत तो शेअर अपसाइडला जाण्याचा प्रयत्न करत होता. इथे एक छोटासा रेजिस्टन्स सारखा ऍक्ट झालाय आणि शेअर तो पुन्हा खाली आलाय. आता हे झाले आपले मंथली टाइम फ्रेम वरचे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तुम्ही बघू शकता की हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स किती मस्त ड्रॉ झालेत की ज्याच्यामुळे जेव्हा मी नंतर ट्रेड करेल तेव्हा मला किती उपयोगाला होईल. आता इथं जर मला एंट्री घ्यायचीच झाली, ही लाईन ह्याच्यासाठी सपोर्ट सारखी ऍक्ट होतीये. उद्या जर कॅन्डल ह्या रेजिस्टन्सला ब्रेक होत असेल तर मी इथं एंट्री घेईल आणि फर्स्ट टार्गेट होईल माझं 401, त्याच्यानंतर 433, 535 आणि नंतर 599. हे मी लाईव्ह मार्केटमध्ये तुमच्यासाठी सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केले, ज्याच्यामुळे नंतर ना मला फायदा होईलच होईल. एखाद्या शेअरला मार्केटमध्ये कुठे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहे ह्याची आयडिया येऊन जाते.
आता पाहूयात की विकली टाइम फ्रेम वरती सपोर्ट अँड रेजिस्टन्स काढायचं आहे का. जेव्हा आपण मोठ्या टाइम फ्रेम वरती हा एक पिरियड सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करतो, विकली टाइम फ्रेम वरती आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. तुम्ही बघू शकता की प्रत्येक सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ज्या त्या लाईनला रिस्पेक्ट करत आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला तो शेअर घ्यायचा की नाही याची आयडिया येऊन जाते. सपोर्ट अँड रेजिस्टन्स पाशी आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न आयडेंटिफाय करू शकतो आणि तो शेअर विकत घ्यायचा की नाही ते डिसाईड करू शकतो. आता इथं बघू शकता की हा अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत होता, हा रेजिस्टन्समुळे तो खाली आलाय आणि ही जी रेजिस्टन्स लाईन आहे ही त्याच्यासाठी परत नंतर ना सपोर्ट सारखी ऍक्ट होत होती आणि परत इथनं मार्केट अपसाईडला गेलाय. इथे बघा, जेव्हा एखाद्या शेअरची सपोर्ट लाईन ब्रेक होती नंतर ती लाईन रेजिस्टन्स सारखी ऍक्ट होत असती. म्हणजे इथं बघा अपसाईडला जाण्याचा प्रयत्न पण इथं सपोर्ट होता त्याच्यामुळे ती परत डाऊन ट्रेंडला आलाय. अशाच आपण डेली टाइम फ्रेम वरती पण सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करू शकतो. जेव्हा आपण चांगले सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करतो ना त्याच्यानंतर आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. एकदा ड्रॉ करा आणि सोडून द्या असं येते. जिथं खूपच गरज पडेल तिथं आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करावे लागतात. आता इथं बघा, इथं मी बारीक सारीक वेगवेगळ्या सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करेल जे मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स सारखे ऍक्ट झालेत. आता हा एरिया सपोर्ट सारखा ऍक्ट होत होता. आता मी इथं वेगळ्या कलरनी सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करेल. आता मी इथं ब्ल्यू कलर घेईल. इथं बघू शकता की मार्केट परत अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत होता पण इथं रेजिस्टन्स भेटलाय, तर मी इथं ब्ल्यू कलरने रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करेल. नंतर डाऊन ट्रेंड आला, ह्या सपोर्टमुळे तो शेअर अपसाईडला जाण्याचा प्रयत्न केला. पण इथं जो आपण रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केली ती इथं सेम रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होत होती. तो शेअर वरती गेला नाही, डाऊन ट्रेंडला आला. परत अपसाईडला जाण्याचा प्रयत्न, इथं परत रेजिस्टन्समुळे तो पुन्हा खाली आला आणि परत इथं ब्रेकआउट दिला. एक सिंगल कॅन्डलनी त्याला ब्रेकआउट दिला. जेव्हा अशी कॅन्डल एखाद्या लाईनला ब्रेक करते तो असतो ब्रेकआउट. म्हणजे काय की जेव्हा एक सिंगल कॅन्डल ह्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला ब्रेक करून वरती क्लोज होती तो असतो ब्रेकआउट पॉइंट आणि तो ब्रेक झालाय आणि अपसाईडला गेलाय. इथं परत त्याला एक छोटासा सपोर्ट भेटलाय, नंतर ना तो डाऊन साईडला आलाय. आता इथं जो रेजिस्टन्स सारखा इथं जी लाईन रेजिस्टन्स सारखी ऍक्ट होत होती ती इथं सपोर्ट म्हणून ऍक्ट होती आणि मार्केट परत अपसाईड झालं. इथं छोटासा रेजिस्टन्स होता, मार्केट पुन्हा डाऊन साईडला आला, परत अपसाईडला जाण्याचा प्रयत्न आणि इथं छोटासा रेजिस्टन्स असेल ज्याच्यामुळे मार्केट पुन्हा खाली आलं. इथं आपण अजून छोट्या टाइम फ्रेम वरती 4 आवर्स, 3 आवर्स, 1 आवर्स, 30 मिनिटच्या चार्ट वरती वेगवेगळे सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करू शकतो ज्याच्यामुळे अजून आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स मिळू शकतील. पुन्हा मार्केट खाली आलं आणि इथं सपोर्ट असणारे ज्याच्यामुळे मार्केट अपसाईडला गेलं. इथं ब्रेकआउट दिलाय आणि जेव्हा ब्रेकआउट दिल्यानंतर ना मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत होता. इथे रेजिस्टन्स असणार आणि मार्केट पुन्हा खाली आले. इथं पुन्हा खाली येताना ही जी लाईन होती ही त्याच्यासाठी सपोर्ट सारखी ऍक्ट होत होती. इथं ऍक्ट होऊन पुन्हा अपसाईड गेली. इथं पाहू शकता की इथं पण एक छोटासा रेजिस्टन्स आहे. इथं मी रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केली. पुन्हा डाऊन साईड ही लाईन सपोर्ट सारखी ऍक्ट झाली, पुन्हा तो शेअर वरती गेला, ही लाईन रेजिस्टन्स सारखी ऍक्ट होती ती. इथं बघा, इथं ब्रेकआउट दिलाय आणि त्याची क्लोजिंग सपोर्टच्या खाली क्लोजिंग दिलीत. हा सपोर्ट ब्रेक झालाय, मार्केट खाली आले. त्या लाईनला रिस्पेक्ट करत मार्केट पुन्हा अपसाईड गेलं, पुन्हा डाऊन साईड, पुन्हा अपसाईड, पुन्हा डाऊन साईड. इथं पाहू शकता की इथं लाईनला रिजेक्शन भेटलंय. इथं रिजेक्शन तो शेअर थोडासा खाली आला आणि नंतर ना सिंगल कॅन्डल मध्ये ब्रेकआउट दिला आणि इथं तो शेअर अपसाईडला जायला लागला. अपसाईडला गेल्यानंतर ना इथं रेजिस्टन्समुळे पुन्हा खाली आला, परत अपसाईडला जाण्याचा प्रयत्न, पुन्हा इथं रेजिस्टन्समुळे थोडासा रिट्रेस केला, परत अपसाईडला गेला आणि दुसऱ्या दिवशी गॅप अपनीच तो शेअर अपसाईडला गेलाय आणि ह्याच लाईनचा सपोर्ट घेत पुन्हा मार्केट अपसाईडला गेले. तर अशा आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करू शकतो आणि ज्या त्या मार्केटमध्ये त्या लाईन रिस्पेक्ट करत राहतात. आता आपण ह्या मंथली, विकली, डेली टाइम फ्रेम वरती वेगवेगळे सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केले. तर असेच आपण 4 आवर्सच्या चार्ट वरती, 30 मिनिट्सच्या चार्ट वरती वेगवेगळे सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करू शकतो. ज्यांना इंट्राडे करायचे ते डेली टाइम फ्रेम वरती 4 आवर्सच्या चार्टवर, परत 30 मिनिट्सच्या चार्ट वरती, 15 मिनिटच्या चार्ट वरती वेगवेगळे सपोर्ट अँड रेजिस्टन्स लाईन शोधू शकता की ज्याच्यामुळे आपल्याला तो शेअर सेल करायचा आहे की बाय करायचा आहे त्याची आयडिया येऊन जाते.